हॅलो वकील साहेब, झाली का जमिनीची कागदपत्र तयार? हो झाली सगळी, आलोच 2 मिनिटात. बरं बरं, या 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 वकील साहेब. वैभव शेठ, या कागदपत्राला तुमच्या आजीचा मृत्यूचा दाखला जोडला नाही, सगळी जमीन तुमच्या नावावर होत्या बघा. होय काय? बघू जरा कागदपत्र. बघा सुकाईच्या का फाटलीस कागदपत्र? अहो मी नाही फाटली, आपोआप फाटली ती कागदपत्र. गम माकडा, आपोआप फाटली म्हटला, मला गंडवू नको. हायला वकील साहेब, आता काय करायचं? कागदपत्र फाटली ती. आता दुसरी कागदपत्र तयार करायला पाहिजे ती. हा. उंडकीचा मला मारलंस, जातो मी. ए, थांबा थांबा वकील साहेब, अहो मी नाही मारलं. अरे कुत्र्या माझ्या तोंडात सिनेमा केलास आणि वर्ण म्हणतोस मी नाही मारलं. हल्ली इकडे. आईच्या गावात 100% इथं भूतभीत असणार आहे. आपोआप कागदपत्र फाटली ती. परत माझा हात धरून कोणतरी वकिलाला मारलं. काल पण एकाला लात गाठली. आईला इथनं गेलं पाहिजे. आईला दुकानात जाऊन अंडी आणतो, लई भूका लागली ते. आईला सायकल का पुढे जाईना? आईला चिटकून बसल्या काय खाली? वैब्या काय झालंय? अरे भावा, सायकल जाग्यावर हलन झाल्या. काय झालंय काय कळना. बरं त्या थांबी बघतो. हा बघ. हा अरे जाते की. आईला तुला कशी काय गेली पुढं? त्याला ताकद लागते अंगात. बरं ते हाडकूया सर तिकडे. माझी ताकद लय आहे बघ आता. हा आईच्या गावात अमरेंद्र बाहुबली. अरे उठ उठ उठ. तोंड फुटलं. आई ग. आई गई. अरे कुठे निघालेलास? दुकानात निघाले अंडी नाही. ठेव सायकल चालत जातो. आईचा अय दुकानदार, अंडी दे. किती देऊ? 2 दे 2. ठीक आहे, पिशवी दे की. पिशवी देऊ का सुटकेस देऊ? 2 अंड्यासाठी पिशवी देत नाही मी. आहार 2 अंड्यासाठी पिशवी देत नाहीस काय? धावतोस तुला परत. आता मस्तपैकी घरात जातो आणि या अंड्याचा आमलेट करून खातो. हा हा हा. सॉरी सॉरी बाबा, चुकून लागलं. थांब सुकायच्या. कुठे गेलंय बेन? पळून पळून दमला असेल का नाही? होय. अंडा मारतोस मला. मामा एवढ्या पोटी माफ करा, परत असं काय करत नाही. एवढ्या पावटी सोडतोय, परत जर असं केलं तर जीवच घेतो बघ तुझा. बरोबर, लक्षात ठेव. नाही काय करत. तुझ्या तर आता वैब्या, ए वैब्या का बोलतोस? अरे बाबा काय सांगू तुला, एक कुठलं तरी भूत आहे, ती मला ताप देते या. म्हणजे नेमकं काय होतंय सांग जरा. अरे काय सांगू तुला, ती भूत माझा हात धरते, कुणाला अंडी फेकून मारतय, कुणाला डोक्यात मारतय, पाय धरून लात मारतय. एक काम कर, गावात बाबा आहे त्याच्याकडे जाऊया, ते उपाय करल. कुठला बाबा? काय नाव त्याचं? मामदूळ बाबा. मामडूळ बाबा? त्याला काय 2 तोंड आहेत काय? अरे नाही, एकच तोंड आहे, पण लय जालिम बाबा आहे तू. बरं बरं चालतंय, चल जाऊया मग. एक काम करूया, आजीनं बटन केले ती खाऊया आणि मग जाऊया. मटण केलंय तुमच्या आजीने? होय. बरं बरं चल खाऊया मग. चल ये. आय शिजलं का मटन? नाही, अजून सुक्क मटण करायचं राहिलंय. बरं बरं आवर लवकर. बर बर, मी आतनं मसाला घेऊन आले, त्यावर तू इथं थांब. पातेल्यात मटण आहे, मांजर बिंजर खाईल, लक्ष ठेव जरा. होय होय. बाबा ताण लागले जोरात, पाणी आणजा की आतनं. बरोबर आणतो. बरं बरं बसतो. हा आईला पाय लय जोरात दुखायला लागली ती. बसतो जरा खाली. वैब्या काय झालं रे? काय नाही, चुकून तव्यावर बसलो, डुंगण करा आपलं. तुझ्या पाहन का चुलीवर बसल्यालं? चुलीवर बसलो होतो, तव्यावर बसलो होतो. माकडा तवा चुलीवर होता, खाली कसा काय आला? मला काय माहिती, 100% त्या भूतानं खाली घेतला असणार. होता ना म्हण्या, ह्याला खोय लागले, याला जा घेऊन. बरं वैब्या पाणी पे. हा पेतो. बाबा बघितलंच का आता कसं झालं? असं होतंय बघ सगळं. वयला का? चल मामदूळ बाबाकडे जाऊया, सगळं ठीक होतंय. बरं बरं चालतंय, चल. मामडूळ बाबा आलोय आम्ही. मामडूळ बाबा की जय हो, मामडूळ बाबा की जय हो. बाबा दुसरं तोंड कुठं आहे तुमचं? एकच तोंड आहे मला, ती चुकून नाव पाडलंय कोणतरी. बरं बाबा आहे का की? बोल, काय समस्या आहे तुझी? बाबा एक भूत आहे, ती माझा पिच्चा सोडून झालंय. मूर्खा, भूत नसल ती, आत्मा असेल आत्मा. काय असेल ती आत्मा बित्मा, पण काहीतरी उपाय करा बाबा.
बर नेमकं काय होतंय तुझ्यावर? बाबा काय सांगू तुम्हाला, मी जाईल तिथं तो आत्मा येतोया आणि माझा हात धरून असा कुणाला पण मारतोया आणि काय पण करतोय बघा. काय तर थपा लावू नकोस. सुटकाळीच्या मला का मारलेस बाबा? बघितलं का आता आत्म्याला मारले मी नाही, माझा हात धरून आत्म्याला मारले बघा. बर बालका, मला एक गोष्ट सांग, तू कुणाच काय वाईट केलेस काय? आणि जर केला असशील तर त्याच माणसाचा आत्मा येऊ. आईच्या गावात मी माझ्या आजोबाला उशी ठेवून मारलेलं, आजोबाचा आत्मा आहे का काय? 100% आजोबात आत्मा येऊ. काय सांगताय बाबा? बाबा काहीतरी उपाय करा. इकडे ये. काय मुका घेताय आता? मुका नाही, चावा घेतो मी. नको. हे नाही चावत, इकडे काय तर सांगायचं आहे. काय? उपाय आहे, मी उद्या सांगतो, कारण इथं आत्मा आहे तो ऐकल सगळं. बरोबर चालतंय बाबा. हॅलो वैभव, अरे कुठे आहेस? अगं प्रियांका घराजवळ आहे, मी बोल ना. 4 दिवस झालं फोन केला नाहीस. तुला माझी आठवण येत नाही का रे माकडा? अगं तुझी आठवण लई येते मला, पण काय सांगू, आमचा आजोबा वारले त्या टेन्शन मध्ये आहे जरा. अरे तू बोललेलास तुमच्या हायवे कडेला जमीन आहे, ती विकून तू बंगला आणि कार घेणार आहेस. होय होय, हायवे कडे जमीन विकून मी बंगला आणि कार घेणार आहे. हा, आमच्या पप्पांना मी सांगितले तू लय श्रीमंत आहेस वगैरे वगैरे, आणि म्हणून ते आपल्या लग्नाला तयार झालेत. खरंच काय? होय, उद्या सकाळी आमच्या पप्पासनी भेटायला, त्यांनी तुला भेटायला बोलवले. बर बर चालतंय, येतो येतो, ठेवतो. यस, जमलंय. डंग डंग निक 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 निक. मोनिका आलो मी. हा? आपलं वंदना वंदना. हा? मनीषा आलो मी. काय अलका कुबल आलो काय आईच्या गावात. पुष्पा, प्रियांका. हा, अगं चेष्टा केली, तुझं नाव विसरीन का मी? सुरेखा. प्रियांका चेष्टा. पप्पा कुठं आहेत तुझं? आहेत की पप्पा? कोण आहे? तुम्हाला मी बोललेली ना, तो वैभव लय श्रीमंत आहे, तो हाच. ये पोरा. नमस्कार. पोरका संस्कार आहे. माकडा का मारलंस मला? चुकून झुरळ बसलं तिथे, झुरळ मारलं. बर बर, जमीन किती आहे तुला? मला हायवे कडाला 2 एकर जमीन आहे, इकली का नाही 2 कोटी रुपये येतील. पुरी पसंती चांगली आहे तुझी. पुरी पोराची लक्षणं चांगली नाही दिसत. चुकून झालं, सॉरी, माफ करा मला, माफ करा. बर बर, चला. हा चला. होयच्या गावात आईला कुठे गेलं फुकणीचं? इकडे गेलं वाटतं. काय बाबा? उदर चष्मा 12 वर्ष तपश्चर्या करून तयार केला चष्मा येऊन मी. तो चष्मा घातला का नाही, आत्मा दिसतो. बाबा, लिंबाखालचा 50 वाला चष्मा आणून मला गंडवत नाही नव्हता. ओके निजा, नको असं तर दे मागे इकडे. मी बर बर, हा ना, खरोखर आत्मा दिसणार नव्हता ह्यो घातल्या. 100% दिसणार. होय काय? थँक्यू बाबा. थँक्यू नको, एक मुका दे. ए! आपलं मुका नको मला. तुझी ती 2 एकर जमीन आहे ना हायवे कडला, त्यातला 1 गुंठा फक्त माझ्या नाव कर. बर बर करतो बाबा, त्यात काय, गुंटेवारी आत्ता बंद आहे, गुंटेवारी चालू झाली करतो. बरोबर, ओके, जाऊ का? थँक्यू बाबा. आता जाऊ तुझा आज्याला. आज जा दिसतोया, म्हणजे बाबा म्हणला ती बरोबर आहे, चष्मा घातल्यावर आत्मा दिसणार. धावतोच आता आज्याला, नुसतं तावडीत गावते. तात्या निवांत बसलाय? हो बसलोय बाबा. हा. देवा, असं कसं झालं? तुम्ही तर म्हणलेलं मी कोणाला दिसणार नाही, त्या वैभ्याला कसं काय दिसायला लागलं? अरे वत्सा, त्याने जो गॉगल घातला आहे त्या गॉगल मुळे तू त्याला दिसत आहेस. तो गॉगल त्यानं काढला तर तू त्याला दिसणार नाहीस. एक काम कर, तो गॉगल तू चूर्ण आण, मग तू त्याला दिसणार नाहीस. ओके ओके देवा, थँक्यू देवा. वैब्या, आता हे गॉगल जपून ठेव. जोपर्यंत हो गॉगल तुझ्यापाशी आहे तोपर्यंत तुझा आजा तुझं काय बिघडू शकत नाही. होय बाबा, एकदम व्यवस्थित ठेवतो. जाऊ का? बरोबर. ओके ओके, चला. आता हिची बरोबर वाट लावतो.
हो दादा अर्धा किलो साखर दे बरं बरं आणि काय देऊ आणि सांगतो सकाळीच्या बरणी का पिकून मारली सॉरी सॉरी दादा आईला म्हातारा इथंच वाटतो चष्मा कुठे गेला आईला चष्मा कुठे गेला म्हातारा वाटतं इथं आम्ही मामडूल बाबा की जय हो बाबा मी आहे वैभ्या बाबा अहो माझा गॉगल कुठेतरी पडला दुसरा गॉगल द्या आता बस बोंबलत एकच गॉगल होता माझ्याकडे. काय सांगता एकच होता बाबा मग दुसरा काहीतरी उपाय करा एक उपाय आहे पण त्यासाठी 10 गुंठ जमीन माझ्या नावावर करायला लागेल. बाबा करतो 10 गुंठ तुमच्या नाव जमीन पण उपाय करा काहीतरी उपाय करा बाबा हे जर अंगारा 23 वर्ष तपश्चर्या करून तो मांतरलेला अंगारा तयार केलाय. तो अंगार तुझ्या आजीच्या अंगावर टाक म्हणजे तुझा आजा सगळ्याच दिसतोय बघ. बाबा खरंच दिसणार नव्हता 100% दिसणार. पण ती नो बाबा मला आजचा दिसत नाही माझ्या अंगावर कसं टाकणार मी अंगारा जेव्हा तुझा आजा कुणाला तर मारण्यासाठी तुझा हात पकडल त्या दिशेने अंगारा टाकायचा मग बघ सगळ्याच दिसतोय तुझा आजा. खरंच नको बाबा 100%. थँक्यू बाबा जातो ए थांब 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 काय इधर ह्या वहीवर सही कर. मी ज्यासने अंगार दिलाय त्यांची सही घेतली. बरं करतो की त्यात काय ओके थँक्यू बाबा येतो अरे बाबा मुका मग काय बसा राख हातात शिवली आहे येऊ दे म्हाताऱ्याला नुसतं अंगावर टाकतो मी सगळ्यांनी दिसतंय म्हातारा हे वय ब्या इकडे ये. काय होता त्या तुझ्या आजी जमीन तुझ्या नाव झाली का नाही अजून बरं अरे वय ब्या तुझा आजचा जीवन नाही का बस आजचा जीवन नव आज्याचा आत्मा येऊ शांत बसा काय करतो नुसतं बघा बरोबर अरे बघताय काय हाणायला वैब्याला नाही म्हाताऱ्या तुला हाणणार तुला जरा जास्त घे केस बिसे काप फेशियल बिशल करी इधर घर दिसते. बाबा बाबा तर पैसे राहू दे बाबा बाबा नवीन कार घेतली काय होय बालका माझ्या हायवेकडे 2 एकर जमीन विकून मी लय काय घेतलंय. बाबा भारीच काम आहे तुमचं बाबा माझी पण हायवेकडे जमीन आहे मी पण इकून लय पैसे करणार आहे आता केळ एक तू हा? म्हणजे केळा धंदा कर त्यात लय पैसा मिळायला लागलाय. बरं चालतंय बाबा चालतंय येऊ का बाबा वैभ्या इकडे काय हो अरे या बाबाला कुठल्या कागदावर सही दिलेलीस काय नाही ती अंगारा घेतला तो अंगाराच्या कागदावर सही दिलेली बुरट्या तुझ्या सहीनच बाबान तुझी जमीन इकली या. काय बाबा माझी जमीन इकल्याची तुझ्या थांब चुक काय थांब